वर्ल्ड. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि आजचा ब्लॉग ऑब्व्हियसली ट्यूजडेला येणार आहे, कारण मी एक दिवस मागे चालत आहे सध्या वेळेच्या अभावी. तर माहिती आहे, मी मागचे पाच सहा नाही म्हणता येणार 7-8 दिवस ब्लॉग टाकले नाहीत, कारण मी महिन्याचा शेवट आला ना संपत मी असं थोडीशी लेझी व्हायला चालू होते. आणि जेव्हा महिन्याची सुरुवात होते ना, तेव्हा एवढा जोशमध्ये चालू करते व्हिडिओ, कन्सिस्टन्सी चांगले ठेवते. बट एनिवेज स्टार्टिंगला तर असते तेवढं तरी करते मी, नाहीतर महिनाभर आळशी राहतात कोणी. बट तेवढी चांगली गोष्ट आहे. तर आज मस्त जेवायला वगैरे बनवलं आहे बहिणीने. आता ती आंघोळीला गेली आहे, तोपर्यंत मी किचन क्लीन करून घेते. आता सध्या काय काम आहे माहिती का, तिच्याकडे सगळं ह्याचं काम स्वयंपाकाचं आणि माझ्याकडे पूर्ण घराचं क्लिनिंगचं काम, असं आम्ही वाटून घेतलेले आहेत कामं. त्याच्यामुळे तुम्हाला मी किचनमध्ये दिसत नाही आहे सध्या. बट आणखीन काही दिवसांनी आम्ही परत वाटून घेऊ. मी क्लिनिंगचं करेल, नाही सॉरी, ती क्लिनिंगचं करेल, मी किचनचं करेल, असं करू. आता ती आंघोळीला जाईल आणि तोपर्यंत मी किचन सर्व क्लीन करून घेईल. मी बसले मस्त स्किन केअर वगैरे करून. आणि बघा माझी स्किन, मे बी मी ॲशगार्डचा ज्यूस घेते ना आता डेली. आणि ज्या दिवशी म्हणजे 2 दिवस ॲशगार्डचा ज्यूस, त्यानंतर 1 दिवस नारळ पाणी, त्यानंतर परत 2 दिवस ॲशगार्डचा ज्यूस आणि परत नारळ पाणी, आणि संडेला सुट्टी, असं चालू आहे माझं. तर त्यानुसार आता सर्व काही चालू आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये, आठवते का तुम्हाला, की मी चालू करते 10 डेज रेसिपी चॅलेंज, आणि त्याच्यावर भरपूर भरभरून कमेंट आल्या. आणि त्याचा हुक असं होतं की तुम्हाला तुमच्या नावाच्या फर्स्ट लेटरवरून रेसिपी सजेस्ट करायची, आणि मी तुमचं नाव व्हिडिओमध्ये घेऊन रेसिपी बनवणार. बट भरपूर जणांनी काय केलं की असेच रँडम रेसिपी सांगितली आहे, तर त्यांना करेक्ट करते मी परत एकदा. आणखीन आपलं चॅलेंज चालूच झालेलं नाही आहे, उद्यापासून होणार आहे, मंडेपासून 1 तारखेपासून, 1 डिसेंबरपासून. तर परत कमेंट करू शकता. नोटिफिकेशन येत आहेत, मी नेट ऑन ठेवलं आहे, तर त्यावर जाऊन कमेंट करा. आणि डेलीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही करू शकता. आता सपोज उद्या मी एखादा टाकणार असेल, त्यात मी देईल रेसिपी, मग त्या व्हिडिओवर पण तुम्ही कमेंट करू शकता की तुमचं नाव हे आहे, आणि त्यावर तुम्ही हे करा. तर असं सर्व आहे. तर आज बनवणार आहे मी, भरपूर जणांनी यसवरून, म्हणजे भरपूर जणांची नावं आता यस आहेत, श्रद्धा, साक्षी, अजून अशा भरपूर जणांनी सजेस्ट केलं की समोसा बनव म्हणून. आणि मी पण खूप दिवस झाला समोसा बनवला नव्हता, मला पण खूप खायची इच्छा आहे. मला तरी वडापाव खायची इच्छा आहे, समोसा खायची इच्छा आहे, सँडविच, पास्ता, हे सगळं खायची इच्छा आहे. बट तुम्ही जे सजेस्ट कराल मी त्यानुसार बनवणार आहे. आणि प्लीज मी तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट करेल की काही ना हेल्दी पण सजेस्ट करा, म्हणजे मला खाता येईल. कारण मी आता सध्या बनवते, बट ते माझं भाऊ बहीण ते खातील. काय करू, मी अवॉइडच करेल. मी फक्त तुम्हाला टेस्ट पुरतं करून खाऊन दाखवेल, आणि बाकीचं मग तुम्हाला बाकी दिसेल. तर चला, आता मला लॉंग ब्लॉगमध्ये पण शूट करायचं आहे, मिनी ब्लॉगसाठी पण शूट करायचं आहे, 2 आहेत. तर ते सर्व शूट करायला खूप वेळ लागणार आहे. तर अगोदर मी किचन क्लीन करून घेते, आणि मग आपण जेवण करू, आणि मग थोडंसं आराम करू, आणि मग पुढं मी रेसिपीला लागते 5-1 वाजता. आणि मेन उद्यापासून अवघड होणार आहे, कारण उद्यापासून मला ऑफिसच्या कामासोबत सर्व करावं लागेल. तर मी इव्हिनिंगला बनवेल मे बी, नाहीतर मग सकाळी नाश्त्याच्या टायमिंगला बनवेल, असं करेल. बट नाश्त्याच्या टायमिंगला नाही जमणार, कारण ॲशगार्डचा ज्यूस पिऊन मला 2 तास तर काहीच खायचं नसतं. त्यामुळे जाऊ द्या, काय असं ना, आपण करू काहीतरी ॲडजस्ट. आपण आधी किचन क्लीन करून घेऊ, चला. आणि आज माझी एक फ्रेंड पण येणार आहे, तर तिच्यासाठी मी डिसानोचा पास्ता पण बनवून ठेवणार आहे, कारण तिला माझ्या हातचा पास्ता खायचा आहे. तिच्यासोबत तिचा बेबी पण येणार आहे, मग दोघं पण ते मस्त पास्ता एन्जॉय करतील. आणि बेबीसाठी पण हा पास्ता हेल्दी आहे, गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे. त्यामुळे मग मी बनवून ठेवते, म्हणजे मला तिच्यासोबत आल्यावर गप्पा वगैरे मारत बसता येतील, माझा टाइम वेस्ट होणार नाही. आणि बघा, इकडे मस्त पास्ता बॉईल होऊन रेडी पण झालेला आहे.
तर गाईज झालं माझं जेवण, किचन पण आवरून झालं आणि मी खूप जास्त थकले आता, खूप म्हणजे खूप जास्त. आता समोसे कसे बनवू मी हे विचार करते. माझे डोळे दुखत आहेत आणि मला झोप येते. तुम्हाला वाटते का मला डार्क सर्कल झालेत? आता मी ऑब्झर्व केलं तर मला वाटत होतं, कारण रात्री जागरण होतंय 12-1 वाजेपर्यंत, त्याच्यामुळे मे बी. तर आता आजपासून कमी करावं लागेल. पण मला रात्री झोपच येत नाही लवकर, मी काय करू? किती पण मी 8ला पण मी मोबाईल बाजूला ठेवून झोपायचा प्रयत्न केला तरी मला 1 वाजेपर्यंत झोप नाही येत. कसं करायचं सांगा तुम्ही? काय ऑप्शन असेल यावर लवकर झोपण्यासाठी, लवकर झोप येण्यासाठी तर प्लीज मला सांगा. आणि थोडा वेळ झोपते मी, आता 3:30 वाजलेत, 4पर्यंत झोपते आणि 4ला उठून परत मग बनवते. कारण काय होईल, जर परत रात्री जर बनवायचं म्हणलं ना तर तेवढं लाईट, नॅचरल लाईट जशी येते ना तशी चांगलं नाही येणार. त्यामुळे मग मी लवकरच बनवणार आहे. रात्री बनवू शकले असते बट. आणि आयब्रो करायला आज नाही जाणार सध्या मी. ह्याने आपलं ते इलेक्ट्रिक हेअर रिमूव्हर आहे ना, त्याने करून घेतलं आहे रिमूव्ह. बाकीचं तर आता आयब्रो करायला मग मी मे बी संध्याकाळी जाईल. आणि मी नवीन ड्रेस घालून आज शूट करणार आहे, सो तो ड्रेस मी तुम्हाला दाखवते लवकरच. खूप जास्त सुंदर आहे. तर चला आता मी थोडा वेळ झोपून घेते. चालू करतात रेसिपी. ह्याच्यामध्ये घेतला आहे मैदा, आता टाकते मी अजवाईन. जरासं त्याचं जे कवर असतं ना त्याच्यावर रेसिपीचं जो व्हिडिओ पाहिला होता त्याच्यात सांगितलं म्हणून मी टाकते. पोस्ट नाही खूप जास्त वेळ काढले एवढी कसं टाकली. आता टाकू पाणी. तर काही बटाटे शिजतात तोपर्यंत भाजी तयार करून घेतली आहे. मी कोथिंबीर, कढीपत्ता माझ्या छोट्याशा गार्डनमधला, मिरची आणि आता मटर टाकले. मटर मी फ्रोझन घेतले कारण मटरच्या शेंगाने महाग होत्या म्हणून. दुसरं काही कारण नाही, मटर मी बनवून टाकले कारण मग खूप फर्स्ट टाइम कुकर लावले यार. आता मी ह्याच्यात काय काय टाकलं होतं ते सांगायचं राहिलं. लाल मिरची, हळदी पावडर, हिंग, जिरा पावडर आणि अजून काय, हां एवढंच बघा. आता ह्याला फोडणी देऊ. चहा घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणत व्लॉग करते सुरुवात. साडी असो हुडी, तिचा लुक फायर. एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर.
सर्वात जास्त सामोस्याच्या शेपने आम्हाला परेशान केलं, बट फायनली मी बनवून दाखवलं. एवढा परफेक्ट नाही आहे बट आहे, असा बसतोय, असा बसला पाहिजे. आता फ्राय केल्यानंतर दिसेल ते ॲक्च्युली कसं आहे. तर आता बाकीचं राहिलेलं बनवून घेतो. आता हे जे चांगल्या बिना काय म्हणते जे समोसाचे शेप ज्याला ज्याला नव्हते ना आले ते आधी फ्राय करून घेते मी. आणि तिकडे छोटूसा एक क्यूटूसा भाजलाय. आणि इकडे बघा हे 4 जे आहेत ते जे परफेक्ट शेप झालेत ना ते वाले. परफेक्ट म्हणजे माझ्यासाठी परफेक्ट, तुमच्यासाठी नसेल ही. आणि असे आता फ्राय झालेत. हो क्रिस्पी तर दिसत आहेत बरं. आणि त्यानंतर मग ते 4 भाजेल. बघा वाजतोय का बाबा? हा वाजला वाजला. तर काहीच रेडी आहेत आपले समोसे, एवढी जास्त मेहनत करून बनवलेले. आणि त्याच्यातले 4च समोस्यांचा शेप पण नीट झाला. बाकी हा छोटू समोसा तर तुम्हाला दिसत असेल किती क्यूट आहे ना. तर चला आता मी याला टेस्ट करते. आणि आवाज ऐका, आवाज पण येतोय. परफेक्ट बनलेत सर्व. टेस्ट वगैरे मी टेस्ट करून बघितली. सॉरी, मी टेस्ट करून ऑलरेडी बघितलं एक स्टार्टिंगला. तर टेस्ट पण खूप छान झाली आहे. तर आता यस, तुमच्यासाठी हे बहीण भाऊ खाणार आहेत, मी नाही खाणार. मी ना हा छोटूवाला खाते आहे कारण मला कंट्रोलच होत नाही. एवढी छान झाली भाजी. मेन म्हणजे भाजी लई भारी झाली आहे, त्याच्यामुळे असं छान लागते. आणि वरचं कवर पण असं खुसखुशीत झाले. मिरची टाकली हिरवी पण कुठंच लागत नाही. तर गाईज मी आता काही नंतर रेकॉर्ड केलं नाही. माझी एडिटिंग वगैरे झाली आता 9 वाजता. आज लवकर झोपते बघा, दुपारी झोपले नाही तर. काम केलं आणि आज एक प्रॉपर रेसिपी शूट केली ना, तर असं थोडंसं सॅटिस्फॅक्शन वाटते की काहीतरी केलं असं वाटतं. तर आता मी एडिटिंग झाली आहे, तर आता मी झोपते. आता रेकॉर्ड काहीच नाही करणार. फायनली एडिटिंग संपवते 10 मिनिटात आणि मग झोपते. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि बाय द वे रेसिपी सजेस्ट करा परत उद्याच्या ब्लॉगसाठी. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.